श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं निरूपण सुरू आहे. त्यातला हा 26वा श्लोक आहे. त्याच्यावर आता आपण निरूपण करूया. अश्वत्था सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः. अश्वत्था सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः. भगवान सांगतात की सर्व वृक्षामध्ये मी पिंपळाचा वृक्ष. ही सर्व ठिकाणी परमात्मा आहेच, पण त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ अशा गोष्टी त्या त्या प्रकारच्या गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ ज्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्याच्यात मी कसा कसा आहे असं भगवान सांगतात. तेव्हा वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष, आणि पिंपळाचा वृक्ष हा अत्यंत पवित्र आणि त्याच्या ठिकाणी ऑक्सिजन एवढा भरपूर, प्राणवायू भरपूर असा आहे. तेव्हा म्हणले वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे असं भगवान सांगतात. आणि देवर्षींच्या मध्ये मी नारद आहे असं म्हणतात, आणि गंधर्वांच्या मध्ये मी चित्ररथ गंधर्व, काही कधी चित्रसेन असं पण म्हणतात. चित्ररथ गंधर्व आहे. आणि सिद्ध पुरुषांमध्ये मी कपिल महामुनी आहे. सिद्ध पुरुषांमध्ये कपिल महामुनी आहे असं भगवान सांगतात. तेव्हा अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष. आणि पिंपळाचा वृक्ष इतका पवित्र शुद्ध असतो. आम्ही बघितलं आमच्या लहानपणी, मला पिंपळाचा वृक्ष खूप आवडायचा. कारण आम्ही इथे खेळायचो, तिथे खूप मोठा पिंपळाचा वृक्ष होता. आणि त्याच्या ठिकाणी वारा एवढा, नेहमी वारा तिथे सतत असायचा. एवढ्या गरम वातावरणामध्ये एवढं गार त्याच्या ठिकाणी वाटायचं, आणि वारा नेहमी, आणि त्याच्या पानांची सळसळ नेहमी. असं वाटायचं की हा वृक्ष म्हणजे जणू काही गातो आहे, गाणं चालू आहे. बाकी कुठल्या झाडाचं एवढं आवाज नसायचा, पण पिंपळांच्या पानांचा सळसळ आवाज, आणि तो एवढा प्रचंड वृक्ष, आणि एवढी छान पानं, एवढा छान बुंदा, आणि खूप बरं वाटायचं. तेव्हा काही कळायचं नाही की काय हा पिंपळ आहे. परंतु भगवान म्हणतात की मी पिंपळाचा वृक्ष आहे सर्व वृक्षांमध्ये, अत्यंत पवित्र आहे. अश्वत्थ हा सर्व वृक्षांना. गीतेत भगवान सांगतात ऊर्ध्वमूलः मदशाखा अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. भगवान सांगतात की अरे हा संसार वृक्ष म्हणजे हा पिंपळाचा, अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्षच आहे म्हणून. परंतु हा उलट आहे. संसार वृक्ष वर त्याची मुळं आहेत आणि खाली शाखा आहेत, आणि तो खालीच वाढत चाललेला आहे म्हणाले. तेव्हा या पिंपळाच्या वृक्षाचा जो दृष्टांत आहे, तर संसार हा खालच्या बाजूने जात असतो. म्हणजे मनुष्याचं अधःपतन या संसारात होत असतो, आणि त्याला वर जायचं तर म्हणाले भगवंताकडे जायचं, त्याची भक्ती करायची, तर त्या मुळाकडे जावं लागतं. पण हा उलट आहे, उलट वृक्ष आहे. तसंच दत्तगुरु सांगतात, ते म्हणले हा पिंपळाचा वृक्ष, अश्वत्थ वृक्ष, संसार रूपी अश्वत्थ वृक्ष आहे, हा असा उलट आहे. पण भक्ती मार्ग रूपी सद्गुरूंच्या कार्यरूपी हा जो वृक्ष आहे म्हणा, हाही पिंपळाचाच वृक्ष आहे, पण हा सुलट आहे म्हणा. हा सुलट आहे, आणि संसाराचा वृक्ष हा उलट आहे. तेव्हा संसारामधून सद्गुरूंच्या कार्यामध्ये आल्यानंतर हा पिंपळाचा वृक्ष सुलट असतो, आणि त्याचं जे मूळ आहे म्हणाले ते जमिनीमध्ये, आणि तिथे सर्व देवता या पिंपळाच्या वृक्षावर असतात. सद्गुरू या पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी असतात, आणि या पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी सर्व लोक, सर्व भक्त मंडळी तिथे बसतात आणि परमेश्वराचं गुणगायन करतात.
पण तो संसार वृक्ष तो उलट असल्यामुळे तिथे त्याच्या ऊर्ध्वमूलमध्ये शाखा शाखा खाली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक त्या शाखांवरच बसलेले असतात. म्हणजे जसे पक्षी त्या शाखांवर बसलेले असतात आणि गात असतात, त्याप्रमाणे सर्व लोक या संसाराचंच गुणगायन करत बसलेलं असतात, संसाराच्या बद्दलच बोलत असतात मला. परंतु सद्गुरूंच्या कार्याचा अश्वत्थ वृक्ष असा असतो की तो संसार वृक्षाच्या उलट असतो आणि तिथे भक्त मंडळी बसून त्या भगवंताचं गायन करत असतात. तेव्हा म्हणले अश्वत्थ वृक्षाचं असं खूप महात्म्य आहे. आणि म्हणून भगवान सांगतात की सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे. भगवान श्रीकृष्णाने आपले अवतार समाप्ती अश्वत्थ वृक्षाखालीच केली. अश्वत्थ तरुतळी बैसला श्रीहरी, त्या अश्वत्थ वृक्षाच्या खाली अवतार समाप्ती केली. गौतम बुद्धाला सुद्धा बोधी वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखालीच ज्ञान प्राप्ती झाली. आणि ब्रह्मांड पुराणामध्ये या अश्वत्थ किंवा पिंपळाच्या झाडाचं महात्म्य सांगितलंय. स्वतः ब्रह्मदेवानी हे महात्म्य नारद मुनीला सांगितलं. नारद मुनीने या अश्वत्थाचं वर्णन करताना सांगितलं की या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवाचा वास असतो. अश्वत्थ पिंपळ वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मदेवाचा वास असतो असं पुराणांमध्ये पुष्कळ त्याचा महात्म्य लिहिलं आहे. आणि मध्यभागी विष्णूचा वास असतो आणि वरती टोकाला रुद्ररूपी महादेवाचा वास असतो. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव त्या पिंपळाच्या वृक्षासाठी खाली पिंपळाच्या वृक्षामध्ये असतात. वृक्षाच्या दक्षिणेला शूलपाणी, पश्चिमेला निर्गुण भगवान विष्णू, उत्तरेकडे ब्रह्मदेव आणि इंद्राचं अधिष्ठान पूर्वेकडील शाखावर असतं असं पुराणामध्ये लिहिलं आहे. अशा तऱ्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्रदेव यांचं अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असतं. आणि अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्ष सर्व देवतांनी व्यापून टाकलेला असतो आणि म्हणून त्याचं एवढं पावित्र्य आहे. आणि म्हणून अश्वत्थ वृक्षाखाली पिंपळाच्या वृक्षाखाली नेहमी कुठलंही व्रत किंवा कुठलाही यज्ञ केला असताना तो यथासांग त्याचं पुण्य प्राप्त होत असं सांगतात. गो ब्राह्मण समस्त ऋषीगण वेदादी यज्ञ यागाच्या देवता या सर्व या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करत असतात. म्हणून आपण कधीतरी आता अश्वत्थ वृक्ष कुठे भेटला तर आपण त्या वृक्षाच्या मुळाशी जाऊन आपण प्रवचन आणि ज्ञानयज्ञ, देवयज्ञ आणि जपयज्ञ आपण तिथे करायला पाहिजे. सर्व नद्यांची तीर्थ आणि सातही समुद्र यांच्या देवता या अश्वत्थ वृक्षाच्या खाली असतात. अकार उकार मकार असा ओंकार पिंपळाच्या वृक्षाच्या ठिकाणी ओंकाराचा नाद असतो. आणि म्हणून लहानपणी आम्हाला का अट्रॅक्ट करत होत, एकदम आकर्षित करत. हा वृक्ष काहीतरी वेगळाच आहे. या वृक्षामध्ये आकार उकार मकार आता कळलं. इथे ओंकाराचा नाद सारखा ओंकाराचा वास्तव्य असतो. आग्नेय दिशेला अश्वत्थ वृक्षाचं मुख असतो आणि या दिशेला एकादश रुद्र जे आपण सांगितलं जगी द्वादशादित्य ते रुद्र 11 रुद्र असतात. आणि अष्टवसू जे आपण सांगितले 33 कोटी देवतांमध्ये म्हणजे 33 कोटी सर्व देवता इथे असतात. तसंच इथे ब्रह्मा विष्णू महेशाचं दत्तगुरूंचं वास्तव्य इथे असतं. आणि या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे याला अश्वत्थ नारायण असं म्हणतात. असं भगवान या वृक्षाचं महात्म्याचं वर्णन करतात. म्हणून याला कल्पवृक्ष असं म्हणतात. भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांची उपासना या पिंपळाच्या झाडाखाली केली जाते. आणि अशी उपासना इथे बसून केली असता ती लवकर फलद्रूप होते असं सांगतात. म्हणजे खरं सांगायचं झाल्यास या सगळ्याचा सारांश काय आहे की सद्गुरूंनी लावलेला हा कार्यरूपी वृक्ष आहे.
पिंपळाचा वृक्ष कुठे बघायला जायचो आणि त्याचं व्रत करा, त्यापेक्षा म्हणले सद्गुरूंनी लावलेला हा जो कार्यरूपी वृक्ष हाच तर पिंपळ आहे. यालाच तर कल्पवृक्ष असं म्हणतात. आणि पिंपळ, या पिंपळाच्या वृक्षाखाली बसून सद्गुरूंची सेवा केली असता सर्व काही प्राप्त होतं. आजच आम्हाला त्या संग्रामचा फोन आला होता. सद्गुरू तुमच्या कृपेमुळे सगळं कसं काय होत आहे म्हणजे बघा, सगळं सर्व भक्तांचा हाच अनुभव आहे. म्हणजे सद्गुरू तुमच्या कृपेमुळे सगळं होत आहे. सद्गुरूंच्या कृपेमुळे सगळं होतं, ईश्वराच्या कृपेमुळे. सद्गुरूंच्या कृपेमुळे ईश्वराची कृपा, ईश्वराच्या कृपेमुळे सद्गुरूंची कृपा, असं हे आहे. आणि त्याच्यामुळे सर्व नसे मग काहीच चिंता जीवाला, परंतु काय कर्माचं फळ नाही, कर्मची येई फळाला, असं त्यांनी लिहिलं होतं. म्हटलं कर्माचं फळ तर सगळ्यांना भोगावं लागतं या जगात. ह्याच्यात नवीन तुम्ही काय सांगितलं? कर्माचं फळ न भोगता भक्तीचं फळ भोगण्यासाठी हा मार्ग आहे. भक्तीचं फळ हे गोड आहे, भक्तीचं फळ भक्ती आहे, भक्तीचं फळ गोड आहे, आनंद आहे. ते भक्तीचं आनंदरूपी फळ अनुभवण्यासाठी हा भक्ती मार्ग आहे या संसारात. आणि जर संसारात गेला तर तिथे कर्माचं फळ आहे. कर्माचं फळ भोगायचं असेल तर तुम्ही संसारात जा, आणि भक्तीचं फळ भोगायचं असेल, आनंद भोगायचा असेल, तर या भक्ती मार्गात सद्गुरूंच्या कार्यरूपी वृक्षाच्या खाली या म्हणा. म्हणजे मग काहीच चिंता नाही म्हणा काय. आणि म्हणून अश्वत्थ किंवा पिंपळ म्हणजे सद्गुरूंचं कार्य. तिथे सर्व उपासना केल्या असत्या तर फलद्रूप होतात, असा सांगण्याचा मतितार्थ आहे. तेव्हा सद्गुरूला शरण गेले नाही अशा लोकांसाठी आतापर्यंत जे सांगितलं महात्म्य पिंपळाचं, ते उपवास करा, 1000 प्रदक्षिणा करा, म्हणजे काय कामना असतील तुमच्या पूर्ण होतील, हे सगळं सांगितलं. पण खरा अश्वत्थ वृक्ष म्हणजे तो सद्गुरूंचा कार्यवृक्ष असा. ही वटतरोर मूलम, या पिंपळाच्या वृक्षाच्या खाली वृद्धा शिष्या गुरोर युवा, शिष्य त्यांचं हे ऐकता ऐकता वृद्ध झाले, वयोवृद्ध तपोवृद्ध झाले, आणि गुरु मात्र युवा आहे, अजून अगदी यंग असं सद्गुरू आहे. गुरुस्तु मौनम व्याख्यानम, आणि सद्गुरु बोध सांगता सांगता, ज्ञानबोध सांगता सांगता ते मौन होतात. आणि जेव्हा मौन होतात तेव्हा त्या मौनामध्ये सर्व भक्तांना त्यांचं मनन चिंतन होतं. सद्गुरू मौन झाले सांगता सांगता, किंवा त्यांचं मनन चिंतन सुरू होतं, आणि त्यांना सद्गुरूंनी काय सांगितलं हे कळतं. असं हा अश्वत्थ वृक्ष आहे. असा अश्वत्थ वृक्ष हा कार्यवृक्ष, हे याचं महात्म्य आहे. म्हणून ते सांगतात, बरंच महात्म्य सांगतात. अश्वत्थाच्या मुळाशी बसून मंत्राचा जप केला असता, सद्गुरूंनी जो मंत्र दिलाय त्याचा जप केला असताना अनंत पटीने या मंत्र जपाचं फळ मिळतं. त्याचप्रमाणे वेदाचं पठन जर केलं पिंपळाच्या वृक्षाखाली, तर अनेक गुणांनी वेद पठन केल्याचं फळ मिळतं. जर भक्तियुक्त अंतःकरणाने अश्वत्थ वृक्षाची स्थापना केली तर आपले 42 पितरांचा उद्धार होईल असं सांगतात. असा महिमा कोण सांगतात? ब्रह्मदेव नारदाला सांगतात. त्याचप्रमाणे हा वृक्ष कापला तर महापाप लागेल असं सांगतात. आणि अश्वत्थ तरुच्या तळी यथासांग होम हवन केलं तर महायज्ञ केल्याचं पुण्य मिळतं असं आहे. तेव्हा यांच्या गावाला काय चिंच करी नाही, तुमच्या गावाचं त्या तिथे आपण पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण यथासांग असं यज्ञयाग करू, किंवा जिथे कुठे कोणी आपले भक्त बोलवतील तिथे यज्ञयाग होम हवन
तो मग तो सद्गुरूच्या कार्याचाच भाग होईल म्हणा. आणि तिथे महायज्ञ केल्याचं पुण्य सर्वांना प्राप्त होईल आणि सर्व कामना पूर्ण फलद्रूप होईल असं भगवान ब्रह्मदेव नारद मुनींच्या जवळ सांगतायत. आणि म्हणून भगवान काय म्हणतायत, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असं भगवान सांगतो. तेव्हा हा अश्वत्थ म्हणजे सद्गुरूचं कार्यरूपी अश्वत्थ आहे. त्याचा आश्रय सर्वांनी घेतला पाहिजे. त्याच्यानंतर भगवान सांगतात, देवर्षी नामच नारद, हा देवर्षी जे आहे मला, त्या देवर्षींमध्ये मी नारद आहे असं भगवान सांगतात. देवर्षी नामच नारद गंधर्वाणाम चित्ररथ सिद्धानाम कपिलो मुनी. आता नारदांचं महात्म्य केवढं तरी आहे. सर्व पुराणांमध्ये या नारदांचं महात्म्य सांगितलं. कारण काय, नारदांनी भक्ती कशी करावी सांगितली. भक्तिसूत्र त्यांनी योग, नारद ऋषींनी योग सांगितला नाही कोणाला, योग करा असं नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. देवर्षी नारद किती महापुरातन, पण त्यांनी भक्ती मार्गाची स्थापना केली. भक्ती मार्ग सर्वांना सांगितलं. त्यांनी योग याग चक्र वगैरे हे काही सांगितलं नाही. म्हणून देवर्षींमध्ये नारद हे मुख्य आहेत. जो भेटेल त्याला त्यांनी भक्तीचं महात्म्य सांगितलं आणि भक्ती कशी करायची हे त्यांनी शिकवलं. म्हणून नारद मुनी ब्रह्मदेवाच्या 7 मानसपुत्रापैकी आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाच्या मनापासून यांचं उत्पत्ती झालेली आहे. आणि त्यांनी नुसती उत्पत्ती जरी झाली तरी तपश्चर्याच्या सामर्थ्याने ब्रह्मर्षी हे पद प्राप्त केलं. ते देवर्षी होते पण त्यांनी ब्रह्मर्षी हे पद प्राप्त केलं. देव आणि ब्रह्म याच्यात जो फरक आहे ना, तर देवापेक्षा ब्रह्म हे जास्त, हे सर्वोच्च आहे आणि म्हणून सर्वोच्च पद त्यांनी प्राप्त केलं. नारद मुनी हे भगवान विष्णू यांचे परमप्रिय भक्त आहेत. परमप्रिय भक्त आहेत म्हणून त्यांना देवर्षी नारद असे म्हणतात. आमच्या जे आम्ही नाटक लिहिलं त्याच्यामध्ये जो नारद ऋषीची जे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अशा वेगळ्याच रीतीने, म्हणजे त्यांचं खरं व्यक्तिमत्व तिथे दाखवलंय. आणि त्याच्यामुळे ते नाटक कंपनीवाले जे होते ते आम्हाला म्हणले, तुम्ही आम्हाला खरा नारद दिला म्हणले, इतका सुंदर नारद तुम्ही आम्हाला दिला. काय आधी आम्ही नारद करत होतो म्हणजे कळला नारद, मग तो गंमत मजा करणारा, हसी मजा करणारा असं नारद. असं नारदाचं ओंगळवण चित्र त्यांनी उभं केलं होतं आतापर्यंत. नारदाचं हे असं अत्यंत अपमानजनक असं चित्र त्यांनी रेखाटलं होतं. परंतु आपल्या नाटकामध्ये त्याचं एवढं उदात्त अशी नारदाची भूमिका दाखवली आणि त्याच्यामुळे ते खरे नारद कसे होते म्हणजे लोकांना कळलं. लोक म्हणले, नारद असे होते, अरे वा, आम्ही असे नारद, आम्ही तर विचार करत होते असे नारद आहेत. अरे तसा नारद नाही म्हणला, नारद ब्रह्मर्षी आहे. ती म्हणाले असे थट्टा मस्करीची ती चीज थोडी होणार आहे. हे थट्टा मस्करी करत होते बरोबर आहे, पण त्यात सर्वांना ते बोध देत होते. त्यांना बोध देण्याची, ज्ञान देण्याची, किंवा या संसारातून कसं बाहेर पडायचं, त्या संसारातून अडकलेल्या लोकांना ते बाहेर काढायचे. त्याच्यामुळे त्यांना ते गंमत होऊन राहायची. हा संसारच म्हणले थट्टा मस्करी आहे. संसारच असा आहे, विचित्र आहे की त्याच्यातून, त्या संसारातून नारद मुनींनी सर्वांना काढलं. ते काढण्याकरता ज्या युक्त्या केल्या त्या युक्त्या एवढ्या गमतीशीर होत्या आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की हे गमतीशीर आहे. फार तसं नाही होणार. त्याने त्या संसारातून सर्वांना काढलं आणि सर्वांना भक्ती मार्गाला लावलं. म्हणून त्यांना स्वर्गलोक, मुक्तिलोक आणि पाताळलोक या तिन्ही लोकात मुक्त संचार ते करत होते. नुसतं स्वर्गलोक नाही, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, 14 भुवन ब्रह्मांडाचं, त्या 14 भुवनामध्ये ते कुठेही कधी जाऊ शकत. हातात चिपळ्या, विणा आणि हातात चिपळ्या आणि मुखाने ते सतत नारायण नारायण असं म्हणत असत आणि भक्तीचा प्रचार प्रसार करतात. त्याचं मुख्य कार्य काय? भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणं.
म्हणजे बघा, भक्ताचं कार्य काय आहे, भक्ती म्हणजे काय, तर भक्ताचं कार्य काय, म्हणून महाराजांनी आमच्या लिहिलं भक्ताचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य काय. कोण खरा भक्त आहे, कोण जो खूप जप करतो, खूप ध्यान करतो, तो श्रेष्ठ भक्त. काय कोणी आणखी काय करतं, ग्रंथ वाचतो, तो खरा भक्त का, नाही मिळाला. खरा भक्त कोण आहे, तर सर्व लोकांमध्ये लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तन, असं त्यांचं सूत्रच आहे म्हणाल, नारदांचं सूत्रच आहे. भक्ती म्हणजे काय, त्याची व्याख्या करता करता नारद ऋषी म्हणाले शेवटी, लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात, लोकांच्या मध्ये जायचं आणि या भक्तीचा प्रचार करायचा, बस लोकांना सांगायचं, जे सद्गुरू सांगतात ते सर्व लोकांना सांगायचं. लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात, श्रवण करायचं आणि कीर्तन करायचं, भक्तीचा प्रसार करायचा, याला खरी भक्ती म्हणतात. आणि त्यांनी परमेश्वर प्रसन्न होतो. महाराजांनी आमच्या लिहिलं की भगवत भक्ताचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य काय, तर म्हणले लोकांमध्ये हा सर्व माध्यमांमधून, मासिकामधून, पुस्तकांमधून प्रकाशन करून, कीर्तन प्रवचन करून, आणि जिथे जिथे संधी मिळेल आपल्याला तिथे तिथे परमेश्वराचं महात्म्य, भक्ती मार्गाचं महात्म्य, सद्गुरूचं महात्म्य प्रगट करणे, याला भक्ती म्हणतात. आणि याने परमेश्वर प्रसन्न होतो. बघा किती सोपं साधन सांगितलंय, पण लोकांना हे सोपं साधन नको, ते जपच, काही लोक जपच करत बसतात. नामासी घेत बैसू नका ऐसे गोविला. अरे जप दिलाय तुम्हाला, बरोबर आहे, ती साधना तुम्ही करा तुमच्या याच्यासाठी, पण खरी भक्ती, परमेश्वराची भक्ती कशी, म्हणजे काय, नाम म्हणजे परमेश्वरी भक्ती नाही म्हणत, नाम म्हणजे तुमची स्वच्छता करण्यासाठी आहे म्हणायचं, पण परमेश्वराची खरी आणि सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे काय, लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात. आमचे किरणमुळे ते म्हणाले सद्गुरू आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपल्याला गावोगावी असं हिंडून प्रत्यक्ष लोकांना भेटून, काय कालच ते मला सांगत, म्हणलं अरे वा, तुम्ही उद्या मी सांगणार तो विषय तुम्ही आजच सांगून टाकला म्हटलं. काय तर म्हणलं आपल्याला पुढे असं करायचं की बस आपण जायचं आणि सगळीकडे या भक्ती मार्गाचा प्रसार करायचा. अरे वा, काय तेव्हा लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात, याला भक्ती म्हणतात. त्यांनी परमेश्वर प्रसन्न होतोय, लक्षात ठेवा. आणि म्हणून नारद ऋषी काय करत होते, नारद ऋषी नारायण नारायण म्हणून गात गात जात होते, परंतु ते सर्व लोकांमध्ये लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात ते करत. नुसते एका ठिकाणी बसून माझं हे चक्र हे झालं, मला असा प्रकाश दिसला, मला असा आवाज आला, अमुक झालं, असा अनुभव आला, असं ते करत नव्हते. सर्व लोकांमध्ये प्रचार प्रसार करत. तेव्हा सर्व लोकांमध्ये प्रचार प्रसार करणं म्हणजे भक्ती. आणि त्यांनी परमेश्वर प्रसन्न होतो, त्यांनी सद्गुरू प्रसन्न होता, असं नारदांचं महात्म्य आहे. नारदांनी हे सूत्र सांगितलं. आणि म्हणून की देवर्षींच्या मध्ये मी नारद आहे असं भगवान सांगतात. सद्गुरू भक्तीचा कार्याचा प्रचार प्रसार करणं हे भगवंताच्या भक्ताचं मुख्य कर्तव्य आहे. आणि हे कोणी शिकवलं, भगवान नारदांनीही शिकवलं म्हणाल. आणि मग त्यांना कळ लागेल, नारद काय म्हणतात ते सर्व त्यांनी नाटक म्हणलं, संसाराचं नाटक दाखवलं. अरे संसारात हे नाटक असतं म्हणले असं. आणि मग तिथे कळ लावायला पाहिजे, भक्तीची कळ लावतात ते भांडणाची कळ लावतात. लोकांना वाटतात की ते भांडणं होत असतात म्हणाले, लोकांमध्ये भांडणं होत असतात म्हणून ते भक्तीची कळ लावतात. तर लोकांना वाटतं की ते भांडणाची कळ लावतात. ते भांडणाची कळ लावत नाही, भांडण होतच असतं. म्हणून त्यांना कळ लावेल नारद असं म्हणून त्याची छबी झाली, पण ती बदलली. आमच्या महाराजांनी
ती छबी बदलली आणि खरी छबी तसंच आहे. तेव्हा देवांमध्ये आणि देवपत्नींमध्ये भांडणं लावण्यात ते हुशार आहे असं म्हणतात. पण ती देव आणि देवपत्नींचं जे भांडण होतं ते म्हणजे काय प्रेमाचं भांडण आहे. कालच आमच्याकडे कोणी आले होते, त्यामुळे ते स्त्रिया आल्या होत्या, त्या म्हणत होत्या की आमचं भांडण होतं. म्हटलं असं नवऱ्याशी भांडण करायचं नाही. तो नवर देव, त्याला काय सांगितलं, तो देव आहे. तो देव आहे मी तू बघतो. पत्नी देव असं म्हटलं नाही, नवरदेव म्हटलं. वधूदेव किंवा पत्नी देव असं म्हटलं नाही. म्हटलंय का असं नाही. मग नवरदेव का म्हटलं काय, तर तो देव आहे, त्याच्या ठिकाणी देवाची भावना करावी. तो देव असेल की नाही माहिती नाही म्हणाल. हो, दगडाच्या ठिकाणी जर देवाची भावना केली तर अनुभव येतो देवाचा, आपल्याला काय पाहिजे ती इच्छा पूर्ण होते दगडाच्या ठिकाणी. तर म्हणले चालता बोलता चैतन्य ज्याच्या ठिकाणी आहे परमेश्वराचं, अशा पतीच्या ठिकाणी त्याला नवर देव असं म्हटलं. बरं, आपण नाही म्हटलं, शास्त्रामध्ये लिहिलं. तर त्याच्या ठिकाणी देवाची भावना जर पत्नीने केली तर देवाचं तिला अनुभव येणार नाही. आणि पूर्वी पतिव्रता तशीच भावना करायचं. पतिव्रता स्त्रियांच्या ठिकाणी केवढं तेज असायचं, केवढी शक्ती असायची. त्याचं कारण काय, तर नवरा कसाही असो पण तो देव आहे, नवरदेव. नवरदेव तो नवरी मी, या देवाशी प्रेमी लग्न लाविले मी. त्याला मी सांगत होतो. त्या स्त्रिया म्हणत होत्या की नाही आमचं मग भांडण होतं, असं होतं. म्हटलं भांडण नाही करत, नवरा भांडण करण्याची चीज नाही म्हणत. नाही, मग तोच भांडण करतो. मग तो काय करेल, तो देव आहे ना, मग तो काय करेल. तुम्ही भांडण नाही करत. नवरा हा प्रेम घेण्यासाठी कुठल्या वस्तूचा काय गुण असतो, तर नवरा हा प्रेमाची देवाणघेवाण करण्याची वस्तू आहे म्हटलं. आणि तुम्ही त्याची भांडणाची देवाणघेवाण करता. आणि म्हणून तर म्हणलं सर्व दुःखाचं हे कारण काय आहे, सर्व दुःखाचं कारण हेच आहे. तेव्हा म्हणाले ही भक्ती, याला भक्ती असं म्हणतात. आणि या भक्तीचं महात्म्य या नारद ऋषीने सांगितलं. आणि नारद ऋषी नुसते भक्ती नाही, तर धर्मशास्त्रामध्ये सर्व पारंगत आहे म्हणतात. त्यांच्याशी कोणी शास्त्रार्थ करायला लागला तर ते बरोबर त्याला हे करतात, पटवून देतील म्हणून. आणि रामायण महाभारत आणि चारही युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. चारही युगामध्ये ते असतात. प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा आहे. ब्रह्मदेवालाही ज्ञान सांगितलं. त्यांनी व्यासांचे ते गुरु होते. सर्वांचे, प्रल्हाद, ध्रुव, सर्वांचे ते सद्गुरू होते म्हणाले. तेव्हा असे हे सर्वांचे सद्गुरू असलेले भगवान नारद हे विणा हातात घेऊन सप्त पाताळांमध्ये भ्रमण करतात. पाताळात कोण जाईल, तिकडे असुर लोक असतात. पण त्यांना त्याची भीती नाही मिळत. असुर लोकांनाही ते सांगतात भक्तीचं महात्म्य. देवांना सांगतात, असुर लोकांना सांगतात, दोघांनाही सांगतात. देवांना भक्तीचं महात्म्य सांगतात, कारण देव हे याच्यात रंगलेले आहे होणार. कशात, सुखामध्ये, बस सुखासीन झाले. सुधा प्यायचं, अमृत प्यायचं आणि अप्सरांचं नृत्य बघायचं, बस हेच. त्यांना भक्ती काही नाही. आणि म्हणून अशा देवांना भक्तीचं महात्म्य सांगण्यासाठी ते स्वर्गातही जातात. आणि म्हणून आम्ही त्या नाटकामध्येच, नाही हे आमचं पद आधीच होतं लिहिलेलं. त्या नाटकामध्ये आम्ही पद त्या नारद मुनीचं महात्म्य गायन करतात. असा प्रसंग होता की त्या जंगलामध्ये जिथे गौतम ऋषी राहतात, तिथले लोक त्यांना नारद मुनींचा प्रताप, त्यांचं महात्म्य माहिती होतं. आणि नारद मुनी त्यांना दिसल्याबरोबर त्यांनी नारदांचं वर्णन केलं. ते पद आम्ही लिहिलेलं होतं आणि ते खूप लोकांना आवडतं. नारायण नारायण ऐसा नाद सनातन उच्चारी. आता पण नारदाचं वर्णन नाही, नारदाने सर्व देवांचं, भगवंताचं गुणगायन केलंय, पण नारदांचं गुणगायन कोणीच केलं नाही.
एवढं महात्म्य. तेव्हा नारदांचं महात्म्य आम्ही गुणगायन केलं. नारायण नारायण ऐसा नाद सनातन उच्चारी, देवर्षी श्री नारद आले, देवर्षी श्री नारद आले, अखिल भुवन संचारी, अखिल भुवन संचारी, जय जय नारायण नारायण भवभयहारी. वाजतीची पुळिया करी स्कंदीची ब्रह्मवीणा झंकारी, स्कंदीची ब्रह्मवीणा झंकारी. पायी कळावा चट चट शब्दे, पायी कळावा चट चट शब्दे, वेड लाविती भारी, वेड लाविती भारी. जय जय नारायण नारायण भवभयहारी. त्या सुरसुरांच्या घरी विष्णूच्या प्रवेश अंतपुरी, त्या सुरसुरांच्या घरी विष्णूच्या प्रवेश अंतपुरी. प्रेम भक्तीच्या कळा लावणी, प्रेम भक्तीच्या कळा लावणी, ज्ञान देसी हितकारी, ज्ञान देसी हितकारी. जय जय नारायण नारायण भवभयहारी. ब्रह्म सनातन अनिवार्य प्रेम अंतरी, अनिवार्य प्रेम अंतरी. अनिवार्य प्रेम अंतरी, अलौकिक परमानंद लहरी, अलौकिक परमानंद लहरी, अलौकिक परमानंद लहरी. पुढे काय? महाभागवत धन्य नारदा निज धामानंद वर्णी थोरी. महाभागवत धन्य नारदा, महाभागवत धन्य नारदा, निज धामानंद वर्णी थोरी, निज धामानंद वर्णी थोरी. जय जय नारायण नारायण भवभयहारी. तेव्हा म्हणजे असं त्या नारदांचं आम्ही महात्म्य वर्णन केलं, तेव्हा त्यांची आधीची छवी सगळी पुसून टाकली आणि नारदांचं महात्म्य सगळीकडे. आणि ते म्हणले आता आम्ही जे 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 नाटक करू त्याच्यात जेव्हा नारदांची छवी येईल म्हणले, तेव्हा हाच नारद आम्ही उभा. नाही नाही, आम्ही नंतर त्यांची भेट झाली ती, तेव्हा ते म्हणले अहो आम्ही आमच्या पुढच्या जे जे नाटकं होती आम्ही केली त्याच्यामध्ये नारदांचं जे पात्र होतं तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलं म्हणले आम्ही. लोक एवढे खुश झाले म्हणाले की लोकांना हे माहितीच नव्हतं. तेव्हा भगवान सांगतात की देवर्षी नामचे नारद. आम्ही देवर्षींमध्ये मी नारद आहे. मी आता विसरलो तो ओळी, मला वाटलं आता काय करावं, मी कोणाला तरी सांगणार होतो की माझं पुस्तक घ्या आणि त्याच्यातून मला पुढच्या ओळी सांगा. तेवढ्यात रोहिणी ते पण मला सांगितलंच तिकडून तिला कसं ऐकायला गेलं माहिती. तेव्हा तिने ते सांगितलं ओळी पुढचं. त्या पुढच्या ओळी एवढ्या सुंदर आहे. आणि तेव्हा देवर्षी नामचे नारदा, धन्य नारदा, धन्य नारद, वर्णू किती तव थोरी. तेव्हा गंधर्वाणांचे चित्ररथ. आणि म्हणले चित्र गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे असं सांग. गंधर्व हे म्हणजे गंधर्वाचे असं हे आहेत, गंधर्व आहेत. गंधर्व म्हणजे अर्ध देव आहेत. अर्धे देव त्यांना गंधर्व असं, पूर्ण देव नाही. पूर्ण देव म्हणजे इंद्रादी देव हे पूर्ण देव आहेत. 33 कोटी देव हे पूर्ण देव आहेत. पण गंधर्व हे देव आहेत आणि ते स्वर्गातच राहतात. इतर देवांप्रमाणे ते स्वर्गातच राहतात, पण ते पूर्ण देव नाही, अर्धदेव. कारण ते देवाच्या दरबारात गायन करणारे आहेत. आपण म्हणतो छोटा गंधर्व, कुमार गंधर्व. हे गंधर्व का? तर गंधर्व म्हणजे
जे गायन करणारे असतात ते गंधर्व, तर ते स्वर्गामध्ये जे गायन करतात त्यांना गंधर्व असं म्हणतात. आणि शास्त्रीय संगीतामध्ये हे एकदम कुशल असतात आणि म्हणून त्यांना शास्त्रीय संगीतामध्ये जे कुशल असतात त्यांना इथे गंधर्व म्हणतात. तेव्हा हे स्वर्गात राहतात. या गंधर्वांचा जन्म कश्यप ऋषींच्या पासून झाला. आता सर्वांचा जन्म बहुतेक कश्यप ऋषींच्या पासून झाला. म्हणजे दक्ष प्रजापती म्हणून कश्यप गोत्रोत्पन्न आहे. दक्ष प्रजापतीची पुत्री अरिष्टा हिच्यापासून गंधर्वांचा जन्म झाला. अप्सरा, किन्नर, यक्ष आणि विद्याधर हे जे प्रकार आहे म्हणजे अप्सरा, किन्नर, यक्ष. अप्सरा नृत्य करतात, गंधर्व गायन करतात, अप्सरा नृत्य करतात, यक्ष किन्नर हे वाद्य वाजवतात. हे सर्व त्यांचं ऑर्केस्ट्रा आहे. हे स्वर्गातला ऑर्केस्ट्रा. त्याच्यात कोण आहे? गंधर्व, अप्सरा, किन्नर, यक्ष, विद्याधर. आणि हा ऑर्केस्ट्रा तिकडे स्वर्गामध्ये चालतो. अप्सरा नृत्य करतात, बाकीचे वाद्य वाजवतात, गायन करतात, गंधर्व गायन करतात. किन्नर, यक्ष, विद्याधर हे वाद्य वाजवतात. तेव्हा पुराणात आणि रामायण महाभारतात त्या त्यांच्यातही अनेक पोट विभाग आहेत. त्रिशीर्ष गंधर्व हा जहाजावर राहणारा गंधर्व, आणि देव आणि असुर यांच्या लढाईत कोण जिंकणार हे त्याला आधी माहिती असायचं, एवढं तर पटायचं. तेव्हा इंद्रसभेत गायन वादन करणारे अति मानवी नाही, मानवापेक्षा उच्च पण देवांपेक्षा कमी असा जो वर्ग आहे त्याला गंधर्व असं म्हणतात. आणि हे गंधर्व ब्रह्मदेवाच्या शिंकेतून निर्माण झाले. ब्रह्मदेवाला शिंक आली आणि त्याच्यातून ते निर्माण झाले असं हरिवंश पुराणात लिहिलेलं. तेव्हा त्या यक्ष गंधर्वांची नावं पण मोठी मजेदार आहे म्हणा. काय हा हा हु. आता हा हा हु करणारे लोक हल्ली. आम्ही एका मागे किरणच्या बरोबर गेलो होतो. आमच्या एका नातेवाईकांचं लग्न होतं नागपूरलाच, विमानतळावर. ते लग्न बघितलं ना आम्ही म्हटलं अरे बाबा, घोर कलियुग म्हणजे काय. घोर कलियुग म्हणजे काय, लग्न आहे का काय. नाही, आमच्या नातेवाईकांचं नाही, त्यांच्या नातेवाईकांचं. किरण मुळेंच्या नातेवाईकांचं लग्न होतं ते नागपूरच्या विमानतळाच्या तिथे होतं. आम्हाला तिथे असं काही घुसपटायला लागलं. मला चला बाबा ते काय चाललंय हा हा हु ही असे हा हा हु ही. हे गंधर्वाची नाव आहे. गंधर्वाची नाव काय? हा हा हु ही. कारण तिथे ऑर्केस्ट्रा आहे, नृत्य आहे, गायन आहे, आणि काय काय करतायत, कशात विचित्र प्रकारे ते करतायत. तेव्हा म्हणाले यांचं गंधर्वांचं नाव हा हा हु. त्याच्यानंतर चित्ररथ गंधर्व, हंस, विश्वावसू, गोमायू, तुंबरू आणि नंदी असे गंधर्वांचे 8 भेद आहेत असं अग्निपुराणात त्यांचं सांगितलं. तसंच त्यांचं देव आणि मनुष्य असे 2 भेद आहेत. देवाहून त्यांचा दर्जा 3 पायऱ्यांनी खाली आहे असं म्हणतात. ऋग्वेदात त्यांचा आणि यजुर्वेदात त्यांचं 17 जाती दिलेल्या आहेत. तर अथर्ववेदात त्यांच्या 6373 जाती दिलेल्या आहेत. तेव्हा असं हे गंधर्व आहे. आणि या गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व, या गंधर्वाच्या जातींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तर चित्ररथ गंधर्व. चित्ररथ गंधर्व, त्याला चित्रसेन गंधर्व असंही म्हणतात. तेव्हा हा चित्ररथ गंधर्वांमध्ये मी चित्ररथ गंधर्व आहे असं भगवान सांगतात. कारण हा चित्ररथ गंधर्व हा महापराक्रमी होता. आणि गंधर्व लोक हे म्हणजे यांचं
यांचा दिवस कधी सुरू होतो? रात्री. हे रात्री सगळं सुखोपभोग भोग घेतात, दिवसा काय हे रात्रपाळी करत असतात. रात्री ही जलक्रीडा करणार, रात्री हे सगळं काही सुखाचा अनुभव घेणार, सगळं त्यांचं रात्री चालतं. त्यांच्या पत्न्यांसमवेत म्हणजे अप्सरांच्या समवेत गायन वादन जलक्रीडा हे सर्व म्हणले स्वर्गामध्ये ते करत असतात. आणि पृथ्वीवर हे दोन्ही आहे, म्हणजे स्वर्गातही राहतात आणि पृथ्वीवरही राहतात. गंधर्व त्यांना पृथ्वीचे आकर्षण आहे. स्वर्गातही राहतात, कधी कधी त्या गंधर्व अप्सरा ते पृथ्वीवरही येतात आणि पृथ्वीवरच्या लोकांना ते फसवतात. यांच्याकडे अनेक विद्या असतात. चाक्षुषी विद्या त्यांच्याकडे असते, म्हणजे संमोहन विद्या. आपल्याकडे संमोहन शास्त्र म्हणतात ना, तर संमोहन शास्त्र ते त्यांच्याकडे असतं. संगीत कलेला गंधर्ववेद असं म्हणतात. चाक्षुषी विद्या म्हणजे छोटी अगदी अगदी छोटी सूक्ष्म वस्तू सुद्धा त्यांना खूप मोठ्या आकारात दिसत असते. म्हणजे थोडक्यात म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास सारखं त्यांच्या ठिकाणी असं गूढ विद्या असतं. आणि गूढ आणि दिव्य विद्या त्यांना अवगत असतात. अंतराळामध्ये जलसंचय त्यांच्या ताब्यात असतो. पाणी पुरवठा मंत्री असतात ते. काय पाणी पुरवठा विभाग. आणि म्हणून सायंटिस्ट लोकांना सांगायला पाहिजे, अरे कुठल्या ग्रहावर, सायंटिस्ट लोक म्हणतात की या ग्रहावर पाणी नाहीये त्यामुळे लोकवस्ती नाही. तर एखाद्या ग्रहावर पाणी नाही तर म्हणले या गंधर्वांचं जर तुम्ही भक्ती केली तर म्हणले ते पाणी पुरवठा तिथे करतील, त्या ग्रहावर चांगली वस्ती होईल, असं सायंटिस्ट लोकांना सांगायला पाहिजे. सोमरस त्याचंही पान ते करतात. तेव्हा हे गंधर्व विशेषतः काय असतं, गंधर्व सर्वांना सुंदर असतात. ते सुंदर असतात गंधर्व आणि त्यांच्या स्त्रिया अप्सरा. त्यांची वेशभूषा आकर्षक असते. त्यांचं शस्त्र तेजस्वी घोडे, वाऱ्याहून वेगवान त्यांचे घोडे असतात. ते पाण्यात राहू शकतात. त्यांना फुलांचं निरनिराळ्या फुलांचं वेड असतं. आणि अप्सरा त्यांच्या स्त्रिया असतात. अप्सरा त्यांच्या स्त्रिया असल्या तरी ते काय करतात बघा, त्या अप्सरा एवढ्या सगळ्यात लावण्यवती कोण असतात? हो अप्सरा स्वर्गातल्या, त्या त्यांच्या पत्नी. पण बघा ते त्या अप्सरांना सोडून ते भूलोकात येतात. आणि भूलोकात ज्या लावण्यवती स्त्रिया आहेत त्यांना फार आकर्षण असतं बघा. आणि त्यांना हस्तगत करण्यासाठी ते तऱ्हेतऱ्हेचे इंद्रजाल काय मंत्र तंत्रादी गोष्टी ते करत असतात. मंत्रतंत्राची गोष्टी करतात. परवा मध्येच आमच्या कोणी एक भक्त होते जुने, आताचे नाही, नवीन नाही, जुने एक भक्त होते. त्याने आम्हाला प्रश्न विचारला की सद्गुरू म्हणाले हे बरोबर आहे तुमची भक्ती, सद्गुरूची भक्ती, पण मला अशी इच्छा होती म्हणाले की मला अप्सरा सिद्ध करायची. अप्सरा सिद्ध करायची तर काय केलं पाहिजे? अप्सरा सिद्ध करायची. मी त्यांना म्हटलं अरे ते अप्सरा सिद्ध करायचं स्वर्गात जावं लागेल काय? त्याच्यापेक्षा म्हणले आपल्या या भूलोकामध्ये काय कमी आहे का अप्सरा? किती किती सुंदर मुली आहेत म्हणलं. तर त्याच्यापैकी कुठली तरी मुलगी बघ आणि त्याच्याशी लग्न कर, म्हणजे झालं, अप्सरा सिद्ध झाली. मंत्रतंत्र कशाला पाहिजे बाबा? मंत्रतंत्राची काही गरज नाही म्हणलं. इकडचीच कुणीतरी मुलगी बघ, अत्यंत सुंदर मुलगी, पुष्कळ सुंदर मुली असतात, सुंदर मुलगी असतात. मग एखादी सुंदर मुली बघ आणि तिच्याशी लग्न कर, म्हणजे झालंय अप्सरा सिद्ध. त्याच्यासाठी मंत्रतंत्र करण्याची काय गरज आहे? म्हटलं एवढंच काय आहे तर भूलोकींच्या ज्या स्त्रिया आहेत त्या अप्सरांपेक्षा सुंदर आहे म्हणाले. कारण काय तर हे गंधर्व त्या अप्सरांना सोडून या भूलोकात येतात आणि बघतात सुंदर स्त्रिया कुठे आहेत, त्यांचं आकर्षण त्यांना असतं. असं हे शास्त्रामध्ये लिहिलं आहे, पुराणात लिहिलं आहे, आम्ही काही सांगत नाही. पुराणात लिहिलेलं आहे. अरे ते गंधर्व इकडे येतात
आणि ते अप्सरा पण येतात. अप्सरा कशा करता येतात तर म्हणजे इकडे जे तपश्चर्या करणारे बसलेले असतात लोक, अप्सरांचं काम काय, इंद्राने त्यांना एक काम देऊन ठेवलं आहे अप्सरांना. काय की भूलोकी जायचं तुम्ही. आता तुमचं नाच गाणं वगैरे नृत्य वगैरे झालं इकडचं की म्हणले तुम्ही मोकळ्या झाल्यात की शनिवार रविवार तुम्ही भूलोकामध्ये म्हणले लोक त्यांना वेळ असतो तिथे जायचं. आणि तिथे म्हणाले जे लोक योग याग करत असतील, काय समाधी लावत असतील, चक्रावर ध्यान करत असतील आणि काय प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी याच्यात जे लागलेले असतील त्यांना पकडायचं. भक्त तुमच्या ह्याच्यात येणार नाही म्हणजे. जे सद्गुरूंचे भक्त आहेत ते तुम्हाला अप्सरा गिप्सरा काय नाही, पण जे असे लोक असतील त्यांना पकडायचं. आणि कारण ते तपश्चर्या करणारे असतात आणि तपश्चर्या करणाऱ्या लोकांची भीती इंद्राला वाटते. आता इंद्र त्यांच्या विरुद्ध का आहे आणि योग याग का सफल होत नाही, योग का सफल होत नाही लोकांचा, प्राणायाम का साधत नाही, धारणा ध्यान समाधी का होत नाही, कारण इंद्र तिकडनं दृष्टी ठेवून असतो सगळ्यांच्यावर. काय तिथे त्याचे सीसीटीव्हीले कॅमेरे ड्रोन असतात, त्याचे ड्रोन विमान असतात आणि त्या विमानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात आणि तिथून तो बघत असतो काय भूलोकामध्ये कोण कोण कुठे कुठे म्हणाले ध्यान लावून बसलेलं आहे असे बघत असतो. आणि अप्सरांना सांगतात की तिथे तिथे तुम्ही जा आणि त्याची जी समाधी आहे ते भंग करा, नाही तर काय होईल एखादा समाधी लागली आणि त्यांनी खूप तपश्चर्या केली तर म्हणले माझं आसन डळमळीत होईल म्हणले किंवा म्हणले तो स्वर्गात येईल तर स्वर्गात एवढी जागा नाही होणार. काय तेव्हा हल्ली सर्वच लोक कलियुगामध्ये धारणा ध्यान समाधी करायला लागले. भक्तिवान नाही पण धारणा ध्यान समाधी करणारी संख्या खूप आहे, म्हणजे खूप आहे. लाखो करोडो मध्ये सर्वजण ध्यान आय एम डुईंग सम योगा करणारी संख्या खूप आहे. आणि त्याच्यामुळे योगा करणारे कुठे जातात, स्वर्गात जातात. भक्त हा स्वर्ग नको, भक्त म्हणतात धिक म्हणत नाही त्या स्वर्गाला. भक्त त्या स्वर्गाला धिक्कार करतात, त्या स्वर्गाला जात नाही म्हणतात, स्वर्गाच्या वाटेला जात नाही. आणि त्याच्यामुळे इंद्राला इज क्वाईट कॉन्फिडंट, इज रिलॅक्स. भक्त आहे ना मग काय नाही, भक्तांना काय करायचं नाही. अप्सरांना सांगतात भक्तांच्याकडे जायचं नाही, त्यांच्या वाटेला जायचं नाही. तुम्ही जे ऋषी मुनी योगी जे असतील आणि भक्त नसतील, ऋषी मुनींमध्ये जे भक्त असतील त्यांच्याकडे नाही जायचं. पण ऋषी मुनी योगी जे भक्त नाही आहेत, जे नास्तिक आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांची तपश्चर्या भंग करणं हे मुख्य काम अप्सरांचं आहे. अप्सरांचं हे काम आहे. तेव्हा आणि गंधर्वांचं काम काय आहे, गंधर्व म्हणले ज्या स्त्रिया असतील, लावण्यवती स्त्रिया असतील, त्यांना फसवून त्यांना आकर्षण घेऊन त्यांना घेऊन जाणं, त्यांना असं म्हणले गंधर्वांचं काम आहे. आणि त्याच्यासाठी भूलोकात येतात. हे शास्त्रात लिहिलंय आम्ही पुराणामध्ये लिहिलेलं आहे. अप्सरा येऊन या ध्यान धारणा करणाऱ्यांचं ध्यान भंग करतात आणि गंधर्व येऊन या स्त्रियांना हे करतात, भुरळ पाडतात. विमानातून येतात, आपल्या विमानातून अप्सरांसह संचार करतात आणि त्या विमानांमध्ये इथल्या स्त्रियांना, रूपवान स्त्रियांना घेऊन जातात. अरे म्हणलं असं इकडे आहे तर इथल्या एखाद्या स्त्रीशी, तू रूपवान स्त्री इथे काय कमी आहे, गंधर्व त्यांच्यासाठी इकडे येतात म्हणलं, तर लग्न कर आणि म्हणलं तू संसार कर आणि सद्गुरूंच्याकडे तू येतच आहे, तुला आणखी काय पाहिजे, भक्ती मार्ग कर. तुला नाही नाही असं नाही करायचं म्हणा, मी असं करणार नाही, माझं ब्रह्मचर्य भंग होईल. अरे आता काय मोठं तुझं ब्रह्मचर्य भंग होत नाही म्हणलं. आता तू म्हणतो अप्सरा सिद्ध करायची आहे, तर तुझ्या डोळ्यासमोर काय येते, अप्सराच येते ना.
आणि अप्सरा जर तुझ्या ठिकाण डोळ्यासमोर येते तर तुझं ब्रह्मचर्य तर रोजच भंग होईल म्हटलं. अरे विश्वामित्रांनी त्या कोणते उर्वशीला एकदा पाहिलं आणि झालं काय, ते संयम राखू शकले नाही. एकदाच एवढे मोठे ऋषी, विश्वामित्र ऋषी म्हणजे ते सगळ्यात मोठे ऋषी होते, सगळ्यात जास्त तपश्चर्या करणार, हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी. त्याने उर्वशीला बघितलं आणि झालं. तर म्हटलं तू रोज त्या अप्सरेची सिद्धी करण्यासाठी मंत्र म्हणशील तर तू फोटो कोणाला लावशील? काय दत्तप्रभूंचा सद्गुरूंचा काय फोटो लावशील का समोर? आणि जरी लावला तरी म्हणले तुला त्या अप्सरात दिसणार. अप्सरा आली असंच तुझं गाणं म्हणशील. तेव्हा तुझं कुठे काही हे राहणार आहे म्हटलं ब्रह्मचर्य. नाही मोठं तो आव आणून म्हणत होता मग ते ब्रह्मचर्य राहिलं पाहिजे आणि मी ध्यान धारणा केली पाहिजे, मग माझं ध्यान धारणा लागणार नाही. अरे म्हणलं हे तू काय बोलतोय? काय नाही, मी ब्रह्मचारी आहे, लग्न करणार नाही. अरे लग्न नाही केलं म्हणजे ब्रह्मचारी थोडी होत. लग्न करून जो संयमाने राहतो त्याला ब्रह्मचारी असं म्हणतो, तो खरा ब्रह्मचारी. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने 16,108 स्त्रियांशी लग्न केलं. 1 2 नाही, 16,108. आणि गोपीने त्याला विचारलं, तिकडे दुर्वास ऋषी त्या नदीच्या पलीकडे आलेले होते आणि त्यांना जेवण द्यायचं होतं. तर पण नदी होती, यमुना नदी, आणि तिला पूर आलेला होता. तर गोपी तिथपर्यंत गेल्या जेवण घेऊन आणि परत आल्या. म्हणले श्रीकृष्ण आता काय करायचं म्हणा, त्या पाणी एवढा भरती आलेली आहे. तर श्रीकृष्ण म्हणले त्या यमुनेला खुशाल सांगा का श्रीकृष्ण जर आजन्म ब्रह्मचारी असेल तर हे यमुने आम्हाला वाट करून दे. आणि त्याने असं, आणि त्या गोपी हसायला लागल्या. गोपी म्हणला काय म्हणले तुम्ही, कधीतरी म्हणले खरं बोला. नेहमी तू खोटंच तुम्ही बोलता म्हणलं. आम्हाला खोटं बोलता बरोबर आहे, त्या नदीच्या तिथे जाऊन म्हणले यमुनीशी आम्ही खोटं कसं काय बोलायचं. भगवान म्हणले तुम्ही जा तर खरी यमुनीला सांगा श्रीकृष्ण जर आजन्म ब्रह्मचारी असेल, आजन्म, तर म्हणाले तुम्हाला वाट करू. आणि असं म्हटल्याबरोबर यमुनेने त्यांना वाट करून दिली आणि त्या दुर्वास ऋषींना सर्व अन्न घेऊन गेल्या. तेव्हा ब्रह्मचारी कोण? ब्रह्मम जानाति इति ब्राह्मण. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्म होऊन राहतो म्हणले. तो खरा ब्रह्मचारी. जो ब्रह्माला जाणतो तो खरा ब्रह्मचारी. ब्रह्माचा आचार करतो तो खरा ब्रह्मचारी. आणि आपले ऋषीमुनी जे होते ते कोणीच संन्यासी नव्हते. ऋषीमुनी बघा त्यांच्या सगळ्या स्त्रिया होत्या. जेवढे काही ऋषीमुनी होते, या ऋषींना ही मुलगी दक्ष प्रजापतींच्या अनेक मुली होत्या. त्या सप्तर्षींना त्यांनी त्या मुली दिल्या. सप्तर्षी हे सुरुवातीचे ऋषी होते एकदम, त्यांना या मुली दिल्या म्हणाले. आणि त्याने गृहस्थाश्रम केला. कोण ऋषीमुनी? बहुतेक सर्वच ऋषीमुनी गृहस्थाश्रमी होते. आणि हा म्हणतो गृहस्थाश्रम नाही करायचं, मला ब्रह्मचारी नाही राहायचं. सद्गुरू मला असं करू नका मला. म्हणलं लग्न करायला पाहिजे. आम्ही महाराजांच्याकडे आलो होते तेव्हा महाराज पहिले सांगितलं चल तू मुली बघायला लागणार, लग्न कर. आम्हाला महाराजांनी अशा भाषणामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये महाराज भाषण करायला सांगायचे. आम्हाला एकदमच सांगायचं तू बोल काय. आम्ही एका भाषणामध्ये बोललो, म्हटलं महाराज मला वैराग्य येत नाही, मला वैराग्य आलं पाहिजे. तर महाराज लगेच म्हणाले सगळ्यांच्या समोर, म्हणले तू मुली बघायला लाग, तुला लग्न करायचं आहे तुझं आधी. आता मी वैराग्य म्हणतो, महाराज लग्न करायला म्हणजे हा विरोधाभास नाही म्हणले काय. तर लग्न केल्यानंतरच तू खरा ब्रह्मचारी राहशील म्हणा, नाहीतर काय खरं नाही म्हणते. तुझं ब्रह्मचर्याची अशी तशी होऊन जाईल. तेव्हा हे जे गंधर्व आहे या अप्सरा म्हणाले येतात आणि हे सर्व योगा
काय सोकाळ योगी, योगाचं फार प्रस्त आहे म्हणजे. त्या सर्व योगावाल्यांना या अप्सरा येऊन एका झटक्यात हे भंग करून टाकतात. आणि इकडे म्हणाले गंधर्व येतात आणि एकमेकांच्या प्रेम पाशात सापडून एकांतात प्रणयी युग्म जे असतात त्यांचं म्हणले गांधर्व विवाह लावून घेतात आणि त्यांना घेऊन जातात कुठे, स्वर्गामध्ये. आणि म्हणून स्मृतिकारांनी सुद्धा गांधर्व विवाहाला मान्यता दिली. इकडे यावं, कारण ते मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ते मनुष्याला निदान स्वर्गात तरी घेऊन जातील. म्हणून गांधर्व विवाहाला मान्यता दिली. तेव्हा सांगतात की या सर्व गंधर्वांमध्ये मी कोण आहे, चित्ररथ गंधर्व. हे सगळे असे गंधर्व आहे म्हणजे सगळे गडबड करतात. पण एक चित्ररथ नावाचा गंधर्व होता, गंधर्व आहे, त्याला चित्रसेन गंधर्व असे म्हणतात. तो पांडव जेव्हा कुंती, द्रौपदी, पांडव, सर्व 5 पांडव सर्व जेव्हा असं चालले होते यात्रेला, तेव्हा रात्र झाली आणि ती रात्री ते एका ठिकाणी तलावाच्या ठिकाणी ते आले. तेव्हा रात्री गंधर्व लोक रात्रीच क्रीडा करत असतात. तर हा चित्ररथ गंधर्व हा आपल्या पत्नी बरोबर रात्री क्रीडा करण्यासाठी तिथे आला. त्याची क्रीडा चालू होती. तेव्हा त्यांच्या क्रीडेमध्ये कोणी हे केलं, बाधा केली, तर ते रागावतात. तो रागावला आणि त्यांनी युद्ध केलं. कोणाशी? अर्जुनाशी युद्ध. आता अर्जुन म्हणजे काय, अर्जुन हा फार मोठा धनुर्धर, त्याच्यासमोर हा गंधर्व असला तरी पण हा गंधर्व त्याच्यासमोर त्यांनी युद्ध केलं. आणि शेवटी चित्रसेन गंधर्वाचा रथ अर्जुनाने ध्वस्त करून टाकला, मोडून टाकला. आणि आधी त्याचं नाव चित्रसेन होतं आणि त्याचा गंधर्वाचा रथ त्यांनी तोडमोड करून टाकला आपल्या अस्त्राने. आणि म्हणून तेव्हापासून या गंधर्वाचं नाव चित्ररथ गंधर्व असं. आधी चित्रसेन नाव असतं, नंतर चित्ररथ गंधर्व. याला फार अहंकार होता की आपण देवांचे फार मोठे योद्धे आहोत. परंतु अर्जुनाने त्याचा हा अभिमान ध्रुवीला मिळवला आणि त्याच्यावर मग अर्जुनावर खुश होऊन त्यांनी अर्जुनाला संमोहन विद्या शिकवली, चाक्षुषी विद्या शिकवली. काय म्हणजे कुठली छोटी गोष्ट खूप मोठी दिसणे याला चाक्षुषी विद्या असं. तेव्हा ही विद्या त्याला शिकवली आणि अर्जुनाने त्याला ते अस्त्र दिलं असं. आणि म्हणून तो चित्ररथ गंधर्व त्या सर्व गंधर्वांमध्ये त्याचा महात्म्य जास्त आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, अरे सर्व गंधर्वांमध्ये बाकीचे गंधर्व तर आहेच म्हणाले, ते काय करतात हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु चित्ररथ गंधर्व हा याचं महात्म्य सर्वांमध्ये जास्त आहे. आणि म्हणून मी सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व आहे हे लक्षात ठेवून. त्याच्यानंतर भगवान सांगतात सिद्धानाम कपिलो मुनी. आणि सिद्धांमध्ये सिद्ध जे आहेत ना त्यांच्यामध्ये मी कपिल मुनी आहे. कपिल मुनी याचं भागवतामध्ये कपिल आणि देवहूती संवाद आहे, फार सुंदर संवाद. आणि कपिल महामुनी सांख्यशास्त्र लिहिले. कपिल महामुनी हे सांख्यशास्त्राचे जनक. त्यांच्या आधी हे सांख्यशास्त्र नव्हतं. आणि सांख्यशास्त्राची गंमत अशी आहे की सांख्यशास्त्र हे देवाला मानत नाही. जसं म्हणले बौद्ध आणि जैन हे जे आहे म्हणले सांख्यशास्त्रामधूनच आले. बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे सुद्धा ईश्वराला मानत नाही, निरीश्वरवादी आहे, नास्तिकवादी मत आहेत बुद्ध आणि जैन मत. पण हे दोन्ही मत कपिलांच्या सांख्यशास्त्रात आलं. पण कपिलाचं सांख्यशास्त्र 2 आहेत. एक जे
भागवतामध्ये सांगितलंय, तो कपिल आणि त्यांची माता देवहूती, कपिलांची माता देवहूती, दक्ष प्रजापतीची कन्या, आणि त्याचं अनुसूया ही तिची बहीण होती. असं काही नात्यात बरेच. तेव्हा ती कपिल महामुनीची आई जी होती देवहूती, ती देवहूती कपिल महामुनी हे अवतार आहेत भगवंताचे हे तिला माहिती होतं. तेव्हा ती त्यांना शरण गेली आई असून. नाहीतर मी आई आहे आणि तू मला काय सांगतो असं नाही. काय तू मला काही सांगायचं नाही, मी तुझी आई आहे, मी तुझ्यापेक्षा ज्ञानी आहे असं तिने नाही सांगितलं. तर तिने काय सांगितलं, ती म्हणाली या संसारामध्ये माझी जी इंद्रिय आहे म्हणजे ती अजून माझ्या ताब्यात नाही. बघा काय सांगते आई मुलाला, काय सांगते की वारंवार या संसारात माझे इंद्रिय या संसारात जातात, या संसाराचा वारंवार मला मोह होतो. असं कपिल जेव्हा जायला निघाले घरातून तपश्चर्या करायला, तेव्हा कपिलाला ती शरण गेली त्यांची माता देवहूती, आणि ती मला म्हणाली की माझ्या प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय मला ज्ञान नाही झालं तर काय उपयोग आहे, या देहाचा असून नसून काय उपयोग, आणि म्हणून तू मला हे ज्ञान दिल्याशिवाय जाऊ. म्हणून कपिल महामुनी देवहूतीला जे ज्ञान दिलं त्याच्यात सांख्यशास्त्र आहे, पण त्याच्यात परमेश्वर भक्ती आहे. परमेश्वर भक्ती ही त्याचंही महात्म्य सांगितलं आहे. म्हणून सांख्यशास्त्र नुसतं निरीश्वरवादी नाही आहे, तर ते सेश्वरवादी म्हणजे ईश्वराला मानणार आहे. आणि म्हणून निरीश्वरवादी सांख्य जे आहे ते बौद्ध आणि जैन यांनी ते घेतलं म्हणा, ते त्याच्यातून निघालं. आणि ईश्वराला मानणारे जे सांख्यशास्त्र आहे त्याला ज्ञान म्हणून मानतात, पण त्यात ते ज्ञान घेऊन परमेश्वराची भक्ती करतात. तेव्हा देवहूतीला त्यांनी कपिल मुनींनी ते सांख्यशास्त्राचं ज्ञान सांगितलं. आणि कपिलाचं वर्णन केलंय ब्रह्मांड पुराणात का हा महाविष्णूचा अवतार आहे. कपिल महामुनी हे विष्णूचा अवतार होता आणि सांख्यशास्त्र सांगण्यासाठी म्हणून त्यांचा अवतार झाला. आणि म्हणून अनेक ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. आणि हे बुद्धाच्या आधीचे आहे, बुद्धाच्या पुष्कळ आधी हे सांख्यशास्त्र त्यांनी तयार केले. म्हणजे इसवी सनापूर्वी 1500 ते 1500 दरम्यान त्यांचा काळ होता असं वैदिक ऋषी असं सांगतात. त्यांनी सूत्र लिहिली, जसं भक्तिसूत्र नारदांनी लिहिली तसं त्यांनी जी सांख्याची सूत्र लिहिली त्याला सांख्य सूत्र असं म्हणतात. आणि हे एक सांख्य वेगळं शास्त्र, षटशास्त्रापैकी 6 शास्त्र आहे, त्याच्यापैकी सांख्यशास्त्र एक वेगळं शास्त्र, प्रभावशाली शास्त्र निर्माण झालं आणि त्याला ज्ञान असं म्हणतात. तेव्हा ते द्वैतवादी तत्वज्ञान आहे. द्वैतवादी आहे. द्वैतवादी म्हणजे काय, माया आणि ईश्वर, ईश्वर आणि माया दोन्हींना ते मानतात, दोन्हींना ते सत्य मानतात. तेव्हा कपिल हे कर्दम ऋषी आणि देवहूती यांचं 10वं अपत्य, 10 मुलं होते त्यावेळेला. तेव्हा त्यांनी कपिल आणि देवहूती यांनी तपश्चर्या केली आणि म्हणून विष्णूंनी त्यांच्या पोटी अवतार घेतला. तेव्हा या कपिल महामुनींना निद्रिस्त विष्णू असं म्हणतात. आणि त्यांनी हे सांख्याचं तत्वज्ञान त्याचा ग्रंथ लिहिला, आपल्या शिष्यांना ते शिकवलं आणि ते पाताळात जाऊन बसले. अशी कथा आहे भागवतात, अशी कथा आहे. पाताळात जाऊन बसले आणि तिथे ध्यान करत बसले पाताळात. आणि त्यावेळी तिथे अश्वमेध यज्ञ चालू होता. कोणी राजा होता, त्याचा सगर राजा होता. सगर राजाचा अश्वमेध यज्ञ सुरू होता. आणि तो अश्वमेधाचा जो घोडा आहे
तो म्हणले असुरांनी काय केलं, मुद्दाम कपट करून त्या पाताळामध्ये, असुर लोक पाताळातच राहतात, त्यांना पाताळाचे सगळे रस्ते माहिती आहे. असुर लोकांना पाताळातले सगळे रस्ते माहिती, ते टनल मध्येच राहतात. आणि कपिल महामुनी कुठे बसले आहे ते त्यांना माहिती होतं, म्हणून असुरांनी काय केलं की तो अश्वमेधाचा यज्ञ, तो घोडा होता, त्याला त्यांनी पकडलं आणि गुप्त विषयाने ते गेले आणि कपिल महामुनींच्या मागे त्या घोड्याला नेऊन उभं केलं, जेणेकरून हे लोक येतील तो घोडा तिकडे घ्यायला आणि कपिल महामुनी त्यांना शाप देतील, हे जळून जातील, असं त्यांचा डाव होता. आणि झालं तसंच. त्या सगर राजाचे 100 पुत्र होते, त्यांनी ते सर्व खणून काढलं, टनेल खणून काढले आणि ते पाताळात आले आणि तिथे त्यांना दिसलं की कोणी ऋषी बसलेले आहेत ध्यानस्थ, आणि त्यांच्या मागे तो घोडा आहे. तर त्यांनाच वाटलं की काहीतरी ढोंग करतायत आणि यानेच हा घोडा पळवलेला आहे, आणि म्हणून त्यांनी समाधीतून उठवलं. समाधीतून उठल्याबरोबर त्यांचा एवढा प्रताप होता की त्यांच्या नुसत्या नजरेने, त्यांची नजर पडल्याबरोबर सर्व सगळ पुत्र, फक्त 4 पुत्र वाचले आणि बाकी सर्व पुत्र भस्मसात झाले. आणि मग पुढे अशी कथा आहे की सगराचे जे 4 पुत्र होते त्यात मग राजा दिलीप आणि मग त्याचा मुलगा भगीरथाने गंगा आणली स्वर्गातून आणि मग त्या पाताळात नेऊन त्या सर्व 100 सगर पुत्रांचा, म्हणजे त्याच्या आजोबांचा त्यांनी उद्धार केला आणि ते परत त्यांना जिवंत केलं वगैरे, अशी कथा आहे. तेव्हा असे सांगण्याचं कारण काय की कपिल महामुनी एवढं त्यांचं महात्म्य नुसतं बघून त्यांनी सर्वांना भस्म करून टाकलं. तेव्हा या भगीरथाने ती गंगा आणली, अशी कथा जी आपण सांगितली ती भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये आहे. आणि गीता, उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने जे ज्ञान दिलं 11व्या स्कंदात, भगवान त्या अश्वत्थ वृक्षाखाली बसले होते आणि तिथे उद्धव धावत आला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाने या उद्धवाला जे ज्ञान दिलं ते या कपिलाच्या सांख्यशास्त्राचं ज्ञान दिलं. आणि आताही ज्ञान म्हणून जे म्हणतात ते म्हणले कपिलाचं सांख्यशास्त्रच आहे, परंतु हे ज्ञान भक्तीने मिळतं. उद्धवाला ते ज्ञान कपिलाचं सांख्य तत्वज्ञान सांगितलं, पण त्याच्या ठिकाणी भक्ती असल्यामुळे त्यांनी भक्ती केली. त्या ज्ञानाला साधन करून त्यांनी भक्ती केली, त्याच्यामुळे भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि कपिल आणि देवहूतीचा संवाद तोही आपण सांगितलं. आणि म्हणून सांख्य तत्वज्ञान आपण 2ऱ्या अध्यायात ते सांख्य तत्वज्ञान बघितलं, त्याचा खूप विस्ताराने आपण ते बघितलंय 2ऱ्या अध्यायात. आता त्याचं पुस्तक आपलं येईल, त्याचे व्हिडिओज आहेत, पण ते व्हिडिओज पण सुद्धा अजून अपलोड झालेले नाही. तर ते सर्व सांख्य तत्वज्ञान त्या व्हिडिओज मध्ये आहे, खूप विस्ताराने आहे. ते कपिल महामुनीचं सांख्य तत्वज्ञान आहे, ते भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं. थोडक्यात ते सांख्य तत्वज्ञान काय आहे की प्रकृती आणि पुरुष अशी जोडी आहे म्हणा. आणि मागच्या वेळेला सांगितलं होतं की त्याच्या पलीकडे सांख्याच्या तत्वज्ञानात हे नाहीये, त्याच्या पलीकडे श्रीहरी आहे म्हणाले. प्रकृती आणि पुरुष, ईश्वर आणि प्रकृती, पुरुष म्हणजे ईश्वर आणि प्रकृती म्हणजे माया, अशी जोडी आहे. आणि या ब्रह्म मायेच्या जोडीला व्यापून राहणारा जो आहे त्याला हरी असं म्हणतात, त्याला श्रीहरी असं म्हणतात. तेव्हा अशी प्रकृती आणि पुरुष अशी जोडी, आणि ही सृष्टीच्या खेळाला कारण, सृष्टीचा हा खेळ आहे म्हणा. याला कारण काय? प्रकृती आणि पुरुष. प्रकृती जड आहे, स्वतः काही करू शकत नाही. पुरुष हा ईश्वर, हा चेतन आहे म्हणा, तो सर्व काही करतो, त्याच्या शक्तीने सगळं काही करतो, तो काही करत नाही. संसारात तो काही करत नाही म्हणाले, ईश्वर काही करत नाही.
त्याच्या शक्तीने सगळं काही घडतं. आणि तसं म्हटलं प्रकृती जड आहे, खरं प्रकृती काहीच करत नाही आहे, पण त्याची शक्ती त्या प्रकृतीत आल्यावरती सर्व करताना दिसतं. सगळं काही कर्म काल आजच कोणीतरी म्हणत होते आमच्याकडे आले ते, कर्म म्हणजे काय, लोकांना सांगतात कर्म म्हणजे काय आणि कर्म कसं करायचं असतं, काय करत नाही तर कसं होतं. लोकांना कर्माची फार भीती वाटते. कारण कर्म म्हणलं की म्हणलं तिथे तो यमराज बसलेला आहे, तिथे तो चित्रगुप्त बसलेला आहे, तो हिशोब करतोय तुझा कर्माचा, तू काय काय करतो रोज तो लिहितोय आणि म्हणून सगळे घाबरतात. मग ते म्हणाले हे खरं आहे का, म्हणजे काय खोटं आहे का, आपले ऋषी कुमारीला काय म्हणलं काय वेळ लागले होतं का, एवढे शास्त्र त्यांनी लिहिले, खोटं शास्त्र लिहायला त्यांना वेळ कुठे. अहो खोटं शास्त्र लिहायला वेळ पाहिजे ना, त्यांना वेळ कुठे. आणि खोटं शास्त्र ते आपल्या लोकांना, आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला कशाला सांगतील, त्यांना काय गरज होती, त्यांचं काय त्याच्यामध्ये होतं म्हणलं फायदा, की खोटं तत्वज्ञान सांगून. म्हणलं हे सगळं जे आहे 33 कोटी देवता या खऱ्या आहेत, यमराज आहे खरे आहे, चित्रगुप्त आहे खरं आहे, यमपुरी आहे तिथे यातना आहे सगळं खरं आहे, स्वर्गलोक खरं आहे, सगळं काय खरं आहे, चतुर्दश भुवन ब्रह्मांड हे सगळं खरं आहे. कोण म्हणतो खोटं आहे, हो का, असं का म्हणलं मग. आणि म्हणलं संसारातल्या लोकांना कर्माची भीती वाटते, परंतु जे भक्त असतात सद्गुरूंच्या कार्यात येतात, ते सद्गुरूंची सेवा म्हणून सर्व आपल्या जीवनाचे व्यवहार करत असतात. म्हणून चित्रगुप्त तिथे ते चित्रगुप्ताची वही बंद होते. चित्रगुप्त त्यांचा अकाउंट बंद करून टाकतो, डॉर्मंट अकाउंट तिथे लिहितो, युअर अकाउंट इज डॉर्मंट. काय चित्रगुप्त तो अकाउंट बंद करून टाकतो. तो म्हणतो आता तुम्ही सद्गुरूच्याकडे गेले, आता सद्गुरू तुमचा लेखाजोखा ठेवते, मी आता, कारण तुम्ही इकडे येणारच नाही म्हणले, कारण यम तुमच्याकडे येणारच नाही तुम्हाला घ्यायला, कारण तुम्ही हरिपदीचे रहिवासी, तुम्ही धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची, कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत. अरे कोटी ब्रह्महत्या केल्या तरी दंडवत नुसत्या सद्गुरूंना केल्या तर कोटी ब्रह्महत्या जातात. चित्रगुप्त काय तिथे लिहिणार म्हणाले काय. तेव्हा सद्गुरूंच्या ठिकाणी चित्रगुप्ताचा हिशोब बंद होतो. आणि त्यांना सांगितलं कर्म खरं का, कर्म खरं आहे, तुम्हाला भोगावं लागेल, कारण तुम्ही येत नाही आमच्याकडे. आला तर तुम्हाला सांगितलं आम्ही दीक्षा घ्या तर तुम्ही घेत नाही, मंत्र घ्या तर घेत नाही, आणि कर्म काय नेमकं काय ते विचारत बसतात. आता 3-4 वर्ष झाली तुम्ही आमच्याकडे येता आणि आम्ही तुम्हाला सांगितलं हो यज्ञ करायला पाहिजे, मंत्र घ्यायला पाहिजे, ते काय करत नाही. आणि तुम्ही आम्हाला परत तेच प्रश्न विचारता, कर्म खरं आहे का, स्वर्ग खरं आहे का. मग तुला खोटं म्हणायचं खोटं म्हण, तुझ्या म्हणण्याने काय होत आहे म्हणा, तुझ्या म्हणण्याने काय होणार नाही. तो यम आहे तिकडे बसलेला आणि तुझ्या कर्माचा लेखा तिकडे आहेच. जर सद्गुरूंच्याकडे आला झाला म्हणा, तो लगेच ताबा घे, तो बघतोच आहे म्हणा, त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे तिथे, ड्रोन उडवतोच आहे तो येऊन तुला घेऊन जाणार आहे म्हणा, हे तर निश्चित आहे, कारण तू इकडे आला नाही म्हणून तू सद्गुरूंच्याकडे ये. मग त्यांना काय बोलता आलं नाही, काय करावं म्हणून मग काय चिंतेत पडले. म्हटलं काय चिंता करू नका, इकडे या, म्हणजे मग ते यमाचा जे चुकेल ना, यमाचा फेरा चुकेल. तेव्हा ते सांगतात सांख्य तत्वज्ञानात प्रकृती जड आहे, पुरुष चेतन आहे. पण संसारात कसं दिसतं, प्रकृती सर्व काही करताना दिसते आणि करतेच ती सर्व काही, आणि पुरुष काहीच करत नाही. पुरुष ईश्वर काही करत नाही. आम्ही त्यांना सांगितलं ईश्वर काही करत नाही. मग परमेश्वर असतो म्हटलं ईश्वर कोणी सांगितलं तुम्हाला, ईश्वर काहीच करत नाही, त्याची प्रकृती जी आहे ते सगळं करते. आणि प्रकृतीला त्याने सांगून ठेवलंय काय करायचं. गव्हर्नमेंटने सांगत, मोदी काहीच करत नाही म्हणले, जे पंतप्रधान आहेत त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं कसं काय करायचं, हे असं झालं तर हे असं करायचं, तसं झालं तर तसं करायचं, कायदे कानून सगळे करून ठेवलेले आहे. पंतप्रधान कशाला काय करतात म्हणजे, कायदे कानून सगळे करून ठेवले आहे त्यांनी काय. आणि कोणी गेला त्यांच्याकडे ते म्हणतील बा कायदे कानूनच्या हिशोबाने तुम्ही वागा, मी काय करणार आहे, मी काय नाही करू शकत. हा तुम्ही काही चांगलं काम केलं तर मी तुम्हाला प्रशस्ती पत्रक देईन, पण मी काय करू शकत नाही. पुरुष
चेतन आहे पण तो काय पुरुष चेतन आहे पण काय करत नाही, आणि प्रकृती जड आहे ती काही करू शकत नाही पण ती करते सगळं. याचे उलट आहे म्हणजे प्रकृती सगळं काही करते पण काहीच जाणत नाही. ईश्वर सगळे जाणतो पण तो काहीच करत नाही. प्रकृती 23 तत्वांची बनलेली आहे. पंचमहाभूत, पंचविषय म्हणजे 10, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय 10, 10 20, 3 गुण सत्वरजतम 3 म्हणजे 23 गुणांची प्रकृती आहे. आणि 24वा हा ईश्वर आहे. आणि याच्याही पलीकडे 25वा तो श्रीहरी आहे. याला व्यापून त्या श्रीहरीची भक्ती करायला पाहिजे, म्हणजे या सर्व मायेतून आपण बाहेर येऊ. तेव्हा 25वा हा परमात्मा श्रीहरी हा साक्षी आहे, निरीश्वरवादी. निरीश्वरवादी सांख्य परमात्म्याला नाही मानत, ईश्वराला ते मानत नाही. ईश्वर हा द्रष्टा आहे असं मानतात, ते आत्म्याला मानतात पण आत्मा साक्षी आहे असं मानतात. आधुनिक विज्ञानाचे जे शास्त्र आहे ते म्हणले सांख्यशास्त्राच्या अगदी जवळजवळ येतात. त्यांना सांख्यशास्त्र पटतं म्हणा, सांख्यशास्त्र त्यांना विज्ञानाच्या जवळ आहे असं पण, किंवा विज्ञान सांख्यशास्त्राच्या जवळजवळ येत आहे. सांख्यशास्त्र हे खरं आहे, सत्य आहे त्यांना जाणवतं. तेही 3 गुणांना मानतात. काय इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे सत्व रजतम 3 गुण. ही सृष्टी 3 गुणांनी संचालित होते हेही ते मानतात. सृष्टी जेव्हा प्रगट नसते तेव्हा 3 गुण साम्यावस्थेत असतात हेही ते मानतात. बॅलन्स, तिथे बॅलन्स असतो म्हणा. पण तिथे काही गडबड झाली, बिग बँग झालं की 3 गुणांची साम्यावस्था बिघडते, इम्बॅलन्स होतो आणि सृष्टीची निर्मिती होते. हे सांख्याचं सूत्र ते मानतात. आणि परमाणू एकमेकावर आदळले की म्हणजे त्यांच्यातून अनेक आकार निर्माण होतात, अनेक प्रकार निर्माण होतात हे ते मानतात. 3 गुणात सत्वरज तम, आणि त्यांच्या भाषेत तम म्हणजे इनर्शिया, अज्ञान, अंधकार, निराशा. रज म्हणजे ऍक्टिव्हिटी आणि सत्व म्हणजे कार्य. रज म्हणजे कार्य, ऍक्टिव्हिटी, आणि सत्वगुण म्हणजे प्राणी, वृक्ष, मनुष्य यांच्यात सत्वगुण असतो आणि इतर पदार्थामध्ये रजोगुण असतो, तमोगुण असतो. 3 गुण जेव्हा साम्यावस्थेत यायला पाहिजे असं वाटलं तर काय करावं हे कपिलांनी सांगितलं की तो द्रष्टा बघतो म्हणून दृश्याची निर्मिती होते. द्रष्ट्याने बघणं बंद केलं की दृश्य गेलं म्हणा. आमच्या महाराजांच्याकडे एकदा बघा कसं, आमच्या महाराजांच्याकडे एकदा एक मनुष्य आला आणि तो म्हणाला, आम्ही बसलो होतो संध्याकाळी, तेव्हा नाही मी एकटाच होतो महाराजांच्याकडे, साधारण 11 साडे 11 वेळ असेल, मी एकटा होतो. तेव्हा एक व्यक्ती आली आणि ती महाराजांशी बोलत बोलता बोलता ती म्हणाली, महाराज की मला अदृश्य सिद्धी पाहिजे. जसं आम्हाला त्यांनी सांगितलं ना अप्सरा सिद्ध करायची, तसं मला म्हणाले अदृश्य होण्याची सिद्धी पाहिजे, तर तुम्ही काहीतरी सांग. तर मला म्हणले चला, मला सांगितलं म्हणले असं, अरे हे कर, खिडकी बंद कर, म्हणजे दार बंद कर, एकदम काळोख कर इथे म्हणलं सगळं. त्याला वाटलं काहीतरी आता मस्त हे होणार आहे, काय अदृश्य सिद्धी प्राप्त होणार. सगळं बंद केलं, पडदे लावून टाकले आणि महाराज म्हणले मग आता बसा, पाठीचा कणा ताट करा, ओम म्हणा, आणि म्हणाले तुम्ही डोळे मिटा, 5 मिनिटं डोळे मिटून राहा. मग ते 5 मिनिटं डोळे मिटून राहिला. मग महाराज त्याला म्हणलं आता डोळे उघडा. डोळे उघडले. तर म्हणले तुम्ही डोळे बंद केले होते ना, तेव्हा काय झालं? महाराज म्हणले तुम्ही दिसत नव्हता. अरे दिसत नव्हता म्हणजेच गुप्त झालो ना मी. तुझ्या डोळ्याने तू बघतो म्हणून मी तुला दिसलो. तुझ्या डोळ्याने जेव्हा बघणं बंद केलं तेव्हा मी अदृश्य झालो, तसं म्हणले द्रष्टा, ती जी शक्ती आहे त्याला द्रष्टा असं म्हणतात. आणि त्या द्रष्ट्याने दृश्य बघितलं म्हणून दर्शन झालं, म्हणून हे जगत दिसायला लागते म्हणा. म्हणून आणि शास्त्रज्ञ तेच म्हणतात की तुम्ही बघायला लागले ते परमाणू ऍक्टिव्हेट होतात आणि म्हणून दिसतं, आणि तुम्ही बघितलं नाही तर नाही दिसत. तुमचा बघण्याचा भाव असला तर ते
ती शक्ती, द्रष्टेची शक्ती बाहेर येते तुमच्यातून, तुमच्या नजरेतून, आणि ते परमाणू ऍक्टिव्हेट करत, काय ऍक्टिव्हेट होतं आणि तुम्हाला जगत दिसतं. तेव्हा याला सांख्य शास्त्र असं म्हणतात. आणि विज्ञान हे सांगायला लागलं आता की आपण पाहायला गेलो आणि म्हणून सृष्टी व्यक्त झाली म्हणा, नाही तर काय करत नव्हतं. आणि म्हणून याला ऑब्झर्वर इफेक्ट असं म्हणतो. ऑब्झर्व करतो, बिकॉज यू आर ऑब्झर्विंग, यू आर द ऑब्झर्वर. काय द होल वर्ल्ड कम इन टू बिईंग, हे सर्व जग आहे म्हणले हे साकार होत, नाही तर नाही. तेव्हा विवेक लहान असताना परमानंद स्वामी आमच्या घरी यायचे नेहमी IITतून. तर आम्ही त्यांच्याबरोबर, विवेक छोटा होता, कडेवर घेऊन त्याला बरोबर चाललो. तर रस्त्यातच आमच्या त्या रोडला एक हॉटेल होतं, छोटं उपहारगृह होतं, आणि तिथे गरम गरम समोसे तो असं काढत होता आणि टाकत होता. ते याने बघितलं, मला एवढा इच्छा झाली, आणि तो म्हणून बाबा बाबा मला समोसे पाहिजे, समोसे पाहिजे, हट्ट धरून बसलो. तर परमानंद स्वामी त्याला विचारलं, काय रे तुला समोसे कशाला हवेत, का हवेत? तर तो म्हणला, मला ते दिसतात ना म्हणून मला हवेत. परमानंद स्वामी म्हणतो, बरोबर आहे, अरे दिसतात म्हणून ते हवे आहेत. म्हणजे याने ते बघितले आणि म्हणून ते हे झाले म्हणा, नाही तर समोसे नाही, त्यांनी बघितले नसते तर समोसे दिसले नसते आणि मग खावंसं वाटलं नसतं. तो बघायला लागला म्हणून समोसे प्रगट झाले, बघितले नसते तर ते त्याला अप्रगट राहिले असते. आणि सायन्स असं सांगतो, काय याला ऑब्झर्वर इफेक्ट असं म्हणतात. तेव्हा द्रष्टा हा दृश्यात गुंतलेला आहे. द्रष्टा दृश्यात गुंतला नाही तर तो साक्षी होतो, आणि तो सर्व करून नामा निराळा असतो. द्रष्टा हा दृश्याशी आपला संबंध मानत नाही आणि तो दृश्याच्या वेगळा होतो, दृश्यापासून वेगळा. म्हणून वेगळं होता येत नाही म्हणते सद्गुरु कार्यात. म्हणून सांगतात, अरे सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं, सद्गुरु कार्यात यायचं. का सद्गुरू एक सद्गुरू एक? याचं कारण हे की तसं तुझ्या ठिकाणी जो द्रष्टा आहे तो वेगळा होणार नाही. दृश्यापासून द्रष्टा वेगळा झाला पाहिजे, सेपरेशन झालं पाहिजे मला. मग ते कसं होईल? तू नाही करू शकत, कोणाची हिंमत नाही. जेव्हा तो सद्गुरूंचा विचार करतो, सद्गुरू कार्यात येतो, सद्गुरूंची सेवा करतो, तेव्हा आपोआपच त्याचा द्रष्टा जो भाव आहे तो संसारापासून वेगळा होतो आणि तो सद्गुरूंना बघतो, सद्गुरूंचं कार्य बघतो, आणि म्हणून तो साक्षी होतो. त्याला साक्षीच म्हणतो. तो परमात्मा होतो, परमात्मा स्वरूप, स्वस्वरूपात एकरूप होतो, तो आत्मा होतो. आत्मा भवती, आत्मा रामो भवती. आणि म्हणून सांगतात, तदा दृष्टू स्वरूपे अवस्थानम. जेव्हा तो सद्गुरूंच्या कार्यावर सोपा आहे, सद्गुरूंच्या कार्यात आल्यावर तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, द्रष्टा आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अवस्थित होतो, व्यवस्थित होतो, तिथे येऊन बसतो. कधी? जेव्हा सद्गुरू कार्यात येऊन बसतो तेव्हा आत्मा, त्याचा द्रष्टा, तो त्याच्या आत्म्याच्या ठिकाणी येऊन बसतो. म्हणजे त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. एवढं सोपं असूनही लोक त्याला लक्षात येत नाही. आणि तिथे तीनही गुण, असं पतंजली मुनी म्हणतात, आम्ही नाही, पतंजली मुनी. तदा द्रष्टू स्वरूपी अवस्था, त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. तुम्ही किती आत्मस्वरूपात आत बघितलं तर नाही होणार मला. आताही तुम्हाला बाहेरच दिसेल, संसारात दिसेल, आताही ती अप्सरात दिसेल, तुम्ही डोळे बंद केले तेच दिसेल. पण सद्गुरू कार्यात तुम्ही आलात की अप्सरा वगैरे गायब होऊन जाणार, सर्व जगत गायब होऊन जाणार, जगाचा विलय, सृष्टीचा विलय होईल, साम्यावस्था, 3 गुणांची साम्यावस्था होईल. आणि विज्ञान जसं सांगतात, शास्त्रज्ञ म्हणतात की सृष्टीचा विलय होईल आणि बॅलन्स होईल म्हणा, 3 गुणांचा बॅलन्स होईल. तेव्हा हे सांख्य शास्त्र हे आधुनिक विज्ञानापेक्षा कितीतरी पुढे गेलेलं आहे म्हणा. आणि आधुनिक विज्ञान त्या सांख्यशास्त्राच्या मागे मागे चाललंय. म्हणून भगवान म्हणतात की सिद्धानाम कपिलो मुनी, मी सिद्धांमध्ये कपिल मुनी आहे. आणि भगवान म्हणतात, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षीणाम च नारदः गंधर्वाणाम चित्ररथः सिद्धानाम कपिलो मुनी. श्री गुरुदेव दत्त.